शिराळ्याच्या नागपंचमी उत्सवासाठी यंदा 41 ठिकाणी जिवंत नागाच्या दर्शनाला परवानगी. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण. जगप्रसिद्ध आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा येथील नागपंचमी उत्सवासाठी यंदा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून 41 ठिकाणी जिवंत नाग दाखवण्यास आणि पूजनास परवानगी देण्यात आली आहे. गतवर्षी 21 ठिकाणी परवानगी मिळाली होती, तर यंदा वाढ होऊन 41 ठिकाणी ही मंजुरी मिळाल्याने शिराळकर आणि भाविकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण पसरले आहे. शैक्षणिक व सर्पसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी निर्णय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाने घालून दिलेल्या कडक शर्ती आणि अटींच्या अधीन राहून ही परवानगी देण्यात आली आहे. यामागील मुख्य उद्देश म्हणजे निसर्गचक्रातील नागांचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, सर्पसंवर्धनाविषयीचे पारंपरिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आणि शैक्षणिक जनजागृती करणे हा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार सत्यजित देशमुख यांनी या संदर्भात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर 41 अर्जदारांना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत निश्चित केलेल्या नियमांनुसार नाग पकडण्याची व दर्शनाची परवानगी देण्यात आली. 32 शिराळ्याची ऐतिहासिक व पारंपरिक नागपंचमी आज साजरी होत आहे आणि कार्यसम्राट आमदार यांनी आपल्याला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी 41 परवाने दिले आहेत. यामध्ये आपल्याला अमित शहाजी तसेच आपले पालकमंत्री चंद्रकांत दादा, वन मंत्री यांचे मनापासून आभार मानते. तसेच लाडक्या बहिणी आदल्या दिवशी, नागपंचमीच्या आदल्या दिवशी लाडक्या भावाची नागाची धार्मिक पद्धतीने पूजा करते आणि या पूजेचं कुठेतरी चांगलं स्वरूप आलंय असं मला वाटते की तिला, त्या लाडक्या बहिणीला जिवंत नागाची पूजा करण्याची संधी या आम्हाला लाडक्या भावानी आमदारांनी दिलेली आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते. माझी सर्व मंडळाला विनंती आहे की आपली ही अशीच परंपरा चालू ठेवण्यासाठी कुठं गालबोट नाही लागला पाहिजे, यासाठी चांगल्या पद्धतीने आपण नागपंचमी साजरी करूया. नाग निराळा 32 शिराळा, नाग निराळा 32 शिराळा. नमस्कार, मी स्नेहल मिरजकर. मी मूळची इथलीच आहे. माझं जन्मस्थान 32 शिराळा. याचा मला स्वाभिमान आहे आणि अभिमान दोन्ही पण आहे, कारण लहानपणापासून नागपंचमी बघत आली आहे. नागपंचमी म्हणजे नाग आमच्यासाठी एक प्राणी नाही आहे, तर आम्ही त्याचा देव म्हणून पूजन वगैरे करतो. लहानपणापासून नागाला प्राणी न मानता भाव मानायची परंपरा आमच्यासाठी आहे. आज भावाचा उपवास आहे. भावाचा उपवास आम्ही उद्या नागपंचमीची म्हणजे नागाची पूजन करून त्याचा उपवास सोडला जातो. आधी हा आम्ही मातीचा नाग पूजला जायचा, पण आता सरकारकडून नागांची पूजा करण्यासाठी म्हणजे प्रबोधनात्मक पूजा करण्यासाठी आम्हाला परवानगी दिली आहे. त्यासाठी सरकारचं मनपूर्वक आभार. आमची नागपंचमी अशीच चालू राहो. तुमच्या सरकारचं पण आम्हाला सोबत त्यासाठी राहो आणि नागाची आम्ही आमच्या शिराळकरांकडून कुठलीच म्हणजे हेटाळणं होत नाही आणि कुठलाच नागाला कुठलीच हानी केली जात नाही आमच्या शिराळकरांकडून. धन्यवाद.